यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। गोंदियामध्ये आज काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आहे। माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची घर वापसी होणार असल्याची माहिती आहे। नाना पटोले, रमेश निथला यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। तर विकासाच्या मुद्द्याला घेऊन गोपाल अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण भाजपने विकास केला नाही, म्हणून विकासाच्या मुद्द्याला घेऊनच आता ते काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याची माहिती आहे। तसं गोपालदास अग्रवाल यांनी सांगितलंय। त्यांच्याशी याविषयी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी सरवर शेख यांनी। 2019 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेले आणि आता घर वापसी करत असलेले आपल्यासोबत आहेत गोपालदासजी अग्रवाल। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की का बरं ते आज घर वापसी करत आहेत। 5 वर्षापूर्वी जेव्हा मी एक मोठी अपेक्षेने काँग्रेस सोडून बीजेपी मध्ये प्रवेश केला, तर मोठे मोठे सर्व माझे प्रकल्प सिंचनाचे, आरोग्याचे, त्याचबरोबर आमच्या शिक्षणाचे राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करून देऊ। मी त्यांना 5 वर्षामध्ये करून द्या म्हटलं होतं, ते म्हणाले आम्ही 2 वर्षामध्ये करून देऊ, पण एकही प्रकल्पाला कुठेही चालना देण्याचं काम झालेलं नाही। आणि सत्तेसाठी इथल्या ज्या माणसांनी पक्षाची बेईमानी केली त्या माणसाला पूर्ण ताकद देण्याचं काम मागच्या 2-2.5 वर्षापासून जेव्हापासून भाजपा शिवसेनेची सरकार आलेली आहे करण्यात येत आहे। आणि त्याच प्रकारची खंत माझ्या मनात आहे की एकही विकासाच्या कामाला चालना कोणाच्याही नेतृत्वामध्ये झालेली नाही। आणि याचबरोबर फक्त सत्तेचा मलिदा देण्याचं काम सध्याच्या आमदारांना होत आहे। आणि त्या दृष्टीने आपण कुठेतरी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा। आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, पूर्ण जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की मी काँग्रेसमध्ये परत आला पाहिजे। आणि त्या दृष्टीने नानाभाऊच्या पुढाकाराने मी काँग्रेसमध्ये घर वापसी करत आहे। नानाभाऊंनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्या प्रेमामुळे मी आज गोंदियामध्ये काँग्रेसच्या घर वापसीचा कार्यक्रम करत आहे। हे होते आपल्यासोबत माजी आमदार गोपालदासजी अग्रवाल, जे आज काँग्रेसमध्ये घर वापसी करत आहेत आणि बीजेपीवर गंभीर आरोप करत ते आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश घेणार आहेत। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।